आता जेव्हा कोकणाचा विषय येतो, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही कोकणातले सुपुत्र आहात, इंडस्ट्री मिनिस्टर आहात आणि गेली अनेक वर्ष राजकारणात आहात, हे सगळं पाहता कोकणामध्ये इंडस्ट्री आणणं हे किती चॅलेंजिंग आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, बाकी कुठेही दुनियेच्या प्रांतामध्ये इंडस्ट्री आणणं हे फार सोपं आहे, परंतु कोकणामध्ये इंडस्ट्री आणणं हे फार अवघड होतं असं आपण म्हणूया. बरं. पण कोकणातल्याच लोकांनी त्याला छेद दिला. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये MOU झालेले 30,000 कोटीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेत. कोका कोलासारख्या कंपनीचं प्रोडक्शन रत्नागिरीमध्ये सुरू झालं आहे. आपण जे रेल्वेमधनं फिरतो त्याचे बर्थ असतात ते बनवण्याचा कारखाना देखील रत्नागिरीमध्ये सुरू होतो आहे. त्याच्यामुळं अनेक पॉलिसी आता आम्ही नव्या नव्या करतो, त्याच्यामध्ये कोकण देखील आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे मला मनापासून समाधान आहे की थोडीफार संघर्षाची प्रवृत्ती आमची कोकणवासियांची आहेच. संघर्षापेक्षा मला वाटतं कोकण संवर्धनासाठी अधिक नाही, कोकण संवर्धन ह्याच्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता मुंबई गोवा महामार्ग आहे. आपण म्हणताना असं म्हणतो की मुंबई गोवा महामार्गावर सगळीकडे खड्डे पडलेले आहेत, पण कुठेही तसं नाही आहे. 21 किलोमीटरची लेंथ फक्त आम्ही पूर्ण करणं शिल्लक ठेवलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हीच मला इथं बोलवल्यानंतर सांगाल की आत्ता रत्नागिरीला जायला फक्त 4 तास लागतात क्या बात आहे. आणि सिंधुदुर्गाला जायला 5 तास लागतात. वाह, ही वेळ तुमच्यावर येणार आहे, बरं, परंतु ती काही वेळ गोष्ट तुम्ही या महाराष्ट्रावर आणावी नक्की हीच आमची नक्की. इच्छा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई गोवा महामार्गाला खड्डे पडले याचा अर्थ होतो की 354 किलोमीटरला खड्डे पडले, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. 4.5-5 किलोमीटरमध्ये रस्त्याची फार वाताहत झालेली आहे. त्याच्याबद्दल देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. काही ठेकेदार आम्हाला वाईट भेटले म्हणून अशा पद्धतीची तिथं रचना आजही आपल्याला दिसते. पण नक्की मी विश्वासानं सांगतो की मुंबई गोवा महामार्ग पुढच्या गणपतीला कोकणवासियांना, म्हणजे आता त्याला आपण चाकरमानी म्हणू, कोकणकर म्हणू, कोकणवासीय म्हणू, यांना दिलासा देणारा ठरेल. आणि मी सांगितलेलं 3.5 ते 4 तासामध्ये पनवेलवरनं आम्ही रत्नागिरीला पोचू आणि पुढे 1.5 तासामध्ये सिंधुदुर्गामध्ये पोचू.